स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज दुपारी मला बनवायचं होतं पालक बेसन. त्यासाठी मी पहिले इथं पालक धुवून स्वच्छ कापून घेतले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे, ओवा, धने सगळं लावून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मग त्यासाठी मी पहिलं कांदाही कापून घेतले आहे. बघा, आता जे आवडेल ते माणसांनी खायला पाहिजे. कुणाकुणाला पालक अजिबात आवडत नाही. मी ही डाळ पालक जास्त प्रमाणात बनवते, पण हा पालक बेसनाचा बेत मी आज पहिल्यांदाच काहीतरी नवीन स्पेशल म्हणून बनवायचं ठरवले आहे. तर मग बघा, आता ही मस्त मी रेसिपी बनवते. तर तुम्ही बघा, छान वाटली, आवडली तर तुम्हीही करून नक्कीच बघा. आवडली तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून एकदा बघा. मला पण आवडली, खूप छान झाली होती. मीही पहिल्यांदाच बनवले होते. तर बघा, इथं मी कांदा कापले आहे, कोथिंबीर कापली आहे. ज्याप्रमाणे आपण बेसन बनवतो ना, तेच प्रोसेस आहे, फक्त ह्याच्यामध्ये पालक टाकायचे आहे. इथं मी बेसन मस्तपैकी चाळून घेते. बेसन चाळून झाल्यानंतर इथं मी कढई ठेवली आहे. कढई ठेवल्यानंतर कढईमध्ये तेल टाका. तेलामध्ये जिरे, मोहरी चांगली तडतडू द्यायची. चांगली तडतडल्यानंतर म्हणताना एक प्रकारे बेसन, कारण आजकालची हल्ली मुलं बेसन खात नाहीत, पण माझ्या पिल्लूनी पालकवाली बेसन खूप आवडीने खाल्ला. तो एक चपाती न खाणारा मुलगा माझा त्या दिवशी 2 आणि अर्धी चपाती खाल्ला. म्हणून बेसन आणि पालक मीही पहिल्यांदा केले होते. मग इथं बघा, कढईमध्ये तेल टाकले. कढईमध्ये तेल टाकून, कारण थोडं तेल जास्तच प्रमाणात वापरले आहे, कारण ह्याच्यामध्ये पालक आणि बेसनही होतं. बेसनला तेल जितकं वापरलं ना, बेसन तितकी छान लागते. मग इथे मी मस्त कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही आवडेल. बघा, आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसांना काही चव लागत नाही. म्हणताना तुम्ही कितीही चांगले तर बघा, मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवताना अशा रेसिपी टाकत राहते लॉंग व्हिडिओला. तर बघा, आजचा पालकचा बेत मला छान वाटला आणि पालक बेसन, आणि माझ्या मैत्रिणींनाही मी तो बेत सांगितला आणि मीही पहिल्यांदा केले, तर घरच्यांनाही तो एकदम छान आवडला. याच्यानंतर मी आता पालकचे कधीच डाळ पालक खाणार नाही असं त्या दिवशी मला झालं की बेसन पालक खाल्ल्यानंतर. तर म्हणून तुम्हीही बनवून बघा. तुम्हाला हे आवडली तर तुम्हीही नक्की करा. छान झाली होती. इथं बघा, मस्त मग मी तेल टाकले होते. तेलामध्ये जिरे, मोहरे आणि कांदा टाकून मस्त कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हिरवी मिरचीची पेस्ट थोडी जास्त टाकायचं. तिखट बनवलं ना तर छान लागते, मस्त खाऊ. एक चपातीच्या जाग्यात जर तुम्ही एक चपाती खात असाल तर तिथं तुम्ही 2 नक्कीच खाणार, आणि एक भाकर खात असाल तर तिथं 1.5-2 भाकरी तुम्ही नक्कीच खाणार. कारण हा माझा पर्सनल केलेला एक महत्त्वाचा उपाय आहे. कारण मला पालक खायची इच्छा नव्हती, म्हटलं काहीतरी नवीन करून बघावं, तर मग म्हणून मी हे केले आज बेसन पालक. तर खरंच खूप खूप छान झाली होती. इथं मस्त माझा बघा कांदा लालसर होत आहे. मग कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही धुतलेली पालक टाकायची. धुतलेली पालक टाकल्यानंतर हे बघा, हिरवी मिरची ह्याच्यामध्ये सगळं आहे. हिरवी मिरची, जिरा, धना, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सगळंच एकजीव करून घ्यायचं. मस्त एकजीव करून त्याच्यावरती 5 मिनटासाठी प्लेट झाकून ठेवायचं आणि पालक मस्त तेलामध्ये वाफवून घ्यायचं. पालक तेलामध्येच ऑलरेडी शिजून जाते, त्याच्यामुळं त्याची काही चव बदलत नाही, आहे तशीच चव राहते. आणि पालकमध्ये पाणी न टाकता तेलामध्ये वाफवलेली पालक कधीही चांगली. पालेभाज्यांना जास्त पाणी लागत नाही. पालेभाज्या ह्या वाफेवरतीच होतात. मग इथं बघा, मग वरून मीठ टाकले. मीठ टाकल्यानंतर हळद टाकली. थोडी हळद टाकते. हळद टाकून झाल्यानंतर आहे ना, थोडीशी लाल मिरची पावडर टाकते, कारण की जास्त सप्पक झालं तर खाऊ नाही वाटत, म्हणून लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची, त्याच्यामुळे एक वेगळंच कॉम्बिनेशन होतं आणि एक वेगळीच चव त्या भाजीला येते. बघा, इथं मस्त माझी भाजी बघताच असं ह्याच्यामध्ये आता बेसन पण घालायची इच्छा नाही झाली, की अशी सुकी पालक खावं वाटत होती. पण इथं मी ऑलरेडी बेसनची तयारी करून ठेवली होती. बघा, एकदम बघताच तोंडाला पाणी सुटत आहे. कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटत आहे त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी. तर इथं मस्त ती भाजी 5 मिनटं वाफवून घ्यायची प्लेट झाकून. तर मला आता ह्याच्यामध्ये बेसन टाकायची इच्छा होत नाही, की असंच खायचं का काय भाकरीसोबत लगेच वाटते. पण इथं मी बेसनची तयारी करणार होते. आता इथं बघा, मस्त मी बेसन पहिलं चाळून घ्यायचं. मस्त चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहतात, त्या मिक्सअप व्हायला लवकर
वेळ नाही जात, कारण ते न चाळता जर घातलं तर पालकमध्ये टाकलं तर त्या गाठीमुळं ते बेसन एकदम शितोडे आल्यासारखं होईल. त्यामुळे मी पहिलं बेसन चाळून घेतले. चाळून झाल्यानंतर मी आता ते बेसन मिक्स करून घेणार, मस्तपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार. तर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्याला जे खावं वाटेल, आपल्याला जे आवडेल, आपल्या बॉडीला जे पचेल ते बिंदास करायचं. लोकांचा विचार करायचा नाही. लोक बोलायला येतात, हसायला येतात, लोक पोसायला येत नाहीत आणि करून द्यायला येत नाहीत. त्याच्यामुळं माझं ऑब्जेक्शन आहे की आपल्याला जे आवडतं ते करून नक्कीच खायचं. की लोक काय म्हणतील, लोकांना हे आवडेल का, हे अजिबात मी पहिल्यापासूनच मायने राखत नाही. मी माझ्या स्वतःला जसं वाटेल मी तसं खाते, पिते आणि जे वाटेल ते मी बनवते. खरं तर इथं मला भजे बनवायचे होते पालकचे, पण म्हणलं नाही, पालकच्या भज्याऐवजी आज आपण काहीतरी बेसन आणि बेसन पालक, जसं आपण कांदा बेसन बनवतो किंवा बेसन आजकालच्या पिढीला नाही माहिती, पण आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपल्याला भरपूर म्हणताना आठवड्यातून एकदा तरी आपली आई बेसन बनवायची, कारण घरी डाळ उपलब्ध असायची. त्याचंच बेसन बनवून काही भाजीला नसलं की लगेच आपण बेसन बनवून ते खायचं. त्याची चव वेगळीच होती. त्यामुळं आज माझी इच्छा झाली की पालक बेसन करायचंच. हे बघा, पालक किती छान दिसत आहे. बघताच तोंडाला पाणी सुटलं आहे. कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटले नक्कीच सांगा. म्हणून मला जे आवडतं मी ते बनवते. मला जे खायचं असतं ते मी खाते. मी लोकांचा विचार खरंच अजिबात करत नाही. इथं बघा, मस्त माझे असं पालक शिजत आहे. हे पालक बघताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे. तुमच्या सुटलं आहे का नाही सांगा. आणि एकदा करून तुम्ही नक्कीच बघा, कारण एक भाकर खायच्या ऐवजी त्यावेळेस मी 1.5 भाकर खाल्ले. आणि खरं सांगायचं तर माझं डाईट चालू होतं, तर हे मी 1.5 भाकर खाल्ले. मलाच कळत नव्हतं की मोह चावरत नव्हता की परत खावंसं वाटत होतं. तर इथं मस्त मी बेसन केलेलं ते मिक्स करून घेतलं पालकमध्ये. तर बघा, आता ऑलरेडी पालक वाफेवरती तर शिजलेलीच आहे. आता बेसनमध्ये काही शिजायला जास्त वेळ लागणार नाही. बेसनमध्ये आपण 5 ते 10 मिनटं शिजून बघू शकतो. इथं मस्त मी मीठ मिरची आहे का बघत होते, तर पालकला एकदम भारी चव आली होती की मी पहिल्यांदाच केली आणि माझा पहिलाच प्लॅन सक्सेसफुल झाला. असं मी तर खरं सांगायचं तर हॅप्पी झाले होते. चला बाबा, आपण काहीतरी पहिल्यांदा नवीन बनवलं, ते न बिघडता ते आपल्या आता पोटात जाणार आहे. तर ही खुशी एक वेगळीच असते. आणि जे आपण काही बनवणार असतो आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं असतो त्यावेळेस आपल्याला आधी तर भीती असते की कसं बनेल, काय होईल, काय नाही, बिघडलं तर कोण खाईल का नाही, एवढ्या सामानाचं वाटोळं झालं तर चला. पण एकदा हे बघा, झालंच होतं ना वाटोळं. तर अतिघाई संकटात नाही. तिथं पक्कड होतं तरी मला पक्कड घ्यायची इच्छा नव्हती आणि पक्कड धरायचं नव्हतं. एकाच हाताने मी फिरवत होते. तेवढं माझं बेसन पालक वाया गेलं असतं. म्हणून करते वेळेस पण शांत मन ठेवून करायचं, म्हणजे आपण जो पदार्थ बनवतो त्याची चव पूर्ण त्या अन्नामध्ये उतरते आणि खाणाऱ्यांनाही ते अन्न पचलं जातं. की जेणेकरून घाई गडबडीत करायला गेलो तर आपण करायला जातो एक आणि घडतं एक. तर आज माझंही तसंच काहीतरी झालं असतं. लास्ट मोमेंटला माझी कढईच खाली पडली असती. मग मी नंतर बोलले, बाबा आपल्याला पोटात जायचं आहे, आपल्याला खाली किचन ओट्यावरती नाही जायचं. म्हणून मग मी हळूहळू प्रेमाने हलवत होते बेसनला. त्यावेळेस कुठं त्याने ते माझं हलवणं ॲग्री केलं. मग कुठं आता हे वरून मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन एक वेगळा सुलूक त्या बेसन पालकला आला होता. बापरे, बेसन पालक म्हणताच लोकांना वाटेल काय हे बेसन पालक, पण तुम्ही ज्यावेळेस बनवून खाल ना त्यावेळेस खरंच तुम्हाला ती बेसन पालक नक्कीच आवडणार. मी दुपारी बनवलेली बेसन पालक माझ्या मुलाने बोलला की मम्मी मला संध्याकाळीही तेच पाहिजे जेवायला. तर इतकी छान झाली होती बेसन पालक आणि फर्स्ट ट्राय होता तो एकदम बेस्ट आउट ऑफ बेस्ट झाला होता. 100 आउट ऑफ 110 मार्क्स मी दिले आणि माझ्या मुलाला तर तो खूप आवडला. त्याच्यानंतर माझं बेसन शिजत होतं बेसन पालक, तोपर्यंत मला लिंबू पाणी प्यायचं होतं, कारण हीट खूप वाढली होती आणि गरमी खूप होती. म्हणून मला पोटामध्ये भडबड होत होतं. त्याच्यामुळं म्हणलं चला आपण थोडंसं लिंबू पाणी करून पिऊया. आधीच मी त्या ग्लासमध्ये साखर, लिंबू, मीठ पिळून ठेवले होते. फक्त त्याला मिक्स करून ते फक्त प्यायचं होतं. मग इथं माझं मस्त लिंबू पाणी झालं आणि लिंबू पाणी झाल्यानंतर मला ते पिऊन घ्यायचं होतं. आणि ते लिंबू पाणी पिल्यानंतर आणखीन हा एक प्रश्न होता की आता हे बेसन पालक कोण खाणार, पण नाही, ते बेसन पालकचा वास आणि ते बघूनच मला लिंबू पाणी पिण्याची
इच्छा संपली होती, पण तरी पण ते मी ऑलरेडी मिक्सअप करून ठेवले होते, म्हणून मला ते प्यावं लागलं लिंबू पाणी. मग मी पटकन लिंबू पाणी पिऊन घेते, तोपर्यंत इथं माझं पालक बेसन तयार होत आहे. तर बघू माझं पालक बेसन कुणाकुणाला आवडलं, आणि मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही तुम्ही नक्की सांगा. आणि त्यात म्हणताना मी ताजी भाकर बनवले नव्हते बेसन पालकसोबत. माझी रात्रीची भाकर होती, म्हणूनच माझा बेसन करण्याचा बेत होता. पण त्यात रात्री मी भाजीला पालक घेतले होते, म्हणलं त्याच बेसनमध्ये मी पालक घालून केलं तर कशी होईल, म्हणून हा एक्सपेरिमेंट केलेला होता. तर तो एक्सपेरिमेंट एकदम लाजवाब, फर्स्ट क्लास आणि अतिउत्तम झाला होता. इथं माझं बेसन पालक आता रेडी आहे. तर या खायला सर्वजण. मी खाऊन घेते, तुम्हीही खाऊन घ्या. कसा वाटला लॉंग व्हिडिओ तुम्हाला सांगा. हा लॉंग व्हिडिओ बनवण्यामागे 1-1.5 तासाची मेहनत लागते. असेच व्हिडिओ बनत नाहीत. तर सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. बघा ही तर अजून एक दुर्घटना, नजर हटी दुर्घटना घटी. त्या व्हिडिओ करायच्या नादामध्ये माझं बेसन पालक ताटात जाण्याच्या ऐवजी किचन ओट्यावर गेलं. म्हणून कोणतंही काम करताना ज्या गोष्टीवर आपण काम करतो आहे त्याच्यावरतीच कॉन्ट्रॅक्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे. बघा हे अतिघाई संकटात नाही. आज माझं फक्त घाई गडबडीमध्ये फक्त सांडासांडी होत होती. मग इथं मस्त माझं बेसन पालक तयार आहे. आणि रात्रीची शिळी भाकर कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. या सर्वजण जेवण करू. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच जर व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. सकाळी पिलूच्या टिफिनलाही मी मेथी पालक आणि पराठा केला होता. मेथी पालक पराठा, त्याच्यामध्ये पण मी भरपूर घातले होते. तीळ घातले होते, जिरे, ओवा, मेथी. असं मुलं खात नाहीत. भाज्या मुलांच्या पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. मुलं असं भाज्या खात नाहीत, म्हणून ही मस्तपैकी मी सकाळी त्याच्या टिफिनला मेथी पालक पराठा केले होते. आणि माझ्यासाठी संध्याकाळी पालक बेसन आणि भाकर. या मस्त जीव. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.